लोकसभा निवडणुकीचा आज मतदानाचा तिसरा टप्पा पार पडतोय आणि त्याच अनुषंगाने मतदान करण्यासाठी बारामती लोकसभेचं मतदान सुद्धा आज पार पडते। त्याच अनुषंगाने मतदान करण्यासाठी आपल्यासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आहेत। ते आज आपण मतदानाचा हक्क बजावलाय, काय सांगाल? आज आपण पाहताय प्रचंड मोठ्या प्रमाणातली गर्दी आहे आणि यामध्ये सकाळी 6:30 वाजल्यापासून या रांका या ठिकाणी लागलेल्या आहेत। खडकवासला मतदारसंघातल्या मतदारांनी अतिशय उत्साहामध्ये हा लोकशाहीचा उत्सव साजरा केलाय आणि मतदानाचा हक्क बजावतात आहेत। हा उत्साह आम्हाला पाठबळ देणार आहे। काही मतदारांना काय आवाहन कराल? यामध्ये मतदारांना महाराष्ट्राचा विकास हवा, केंद्र सरकारने केलेली कामं, दिलेली लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचत खऱ्या अर्थानं त्यांना दिलेला न्याय आणि भारताला जागतिक पातळीवरती सन्माननीय मोदी साहेबांनी दिलेलं स्थान, याच्यामुळे निश्चितच भारतीयांची उंचवलेली मान, या सगळ्यांमध्ये लोकांना जे विकास हवा तो या माध्यमातून ते निश्चितपणाने नोंदवतील। पहिल्या 2 टप्प्यांमध्ये बघितलं तर मतदानाचा टक्का कुठेतरी घसरल्याचं दिसून आलं होतं। त्या निमित्तानं मतदारांना आज काय आवाहन कराल मतदानासाठी? मतदार राजा सुज्ञ आहे, त्याला आपला महाराष्ट्राचा विकास, मतदारसंघाचा विकास आणि आतापर्यंत निष्क्रिय खासदार या सगळ्यांमध्ये त्यांनी त्याची एक ओळख ठेवलेली आहे की आपल्याला काय करायचंय, एक चॉईस ठेवलाय की आपल्याला काय करायचंय आणि म्हणून मतदारांनी आताच्या या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय हा उत्साह आहे तो विकासासाठी आहे। महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असताना आपल्याला समर्थ नेतृत्व द्यायचंय, त्याच्यासाठीचा हा उत्साह निश्चितपणे। खडकवासला मतदारसंघ हा खूप निर्णायक मतदारसंघ आहे बारामती लोकसभेसाठी, काय सांगाल? खडकवासला हा कायम निर्णायक राहिलेला आहे। यावेळेस देखील खडकवासला हे चांगल्या पद्धतीचं मताधिक्य आदरणीय सुनेत्रा वहिनींना देतील आणि माझा हा व्हिडिओ तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा। तुम्हाला 4 तारखेला सकाळी मतमोजणीला लागेल। आदरणीय सुनेत्रा वहिनी या 4 जूनच्या निवडणुकीमध्ये लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील। या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप खूप एकमेकांवरती करण्यात आलेले होते। आरोप प्रत्यारोप आम्ही आरोप केलेले नाहीयेत, समोरच्यांनी जे आरोप केले त्याला आम्ही उत्तरं दिलेत। आमच्याकडे विकास कामं आहेत, सांगायला मुद्दे आहेत, लोकांसाठी आम्ही काय करणार आहे आमचं धोरण ठरलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला आरोप करायला आम्हाला त्याच्यात वेळ घालवलेलाच नाही, तो आमचा विषय नाहीये। पण विरोधकांनी जे आरोप केले त्याला आम्ही काही उत्तरं दिले। त्याच्यामुळे विरोधकांच्या आरोपांकडे आम्ही त्यांना आलेलं नैराश्य ते आरोपातून व्यक्त करतात, त्याच्या पलीकडे फार काही विशेष महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही। रोहित पवारांनी ट्विट केलेले आहेत व्हिडिओ, ते कायमच ट्विट करतात आणि त्यांचे सगळे ट्विट पाहिले तर त्यातलं कुठलंही एक मला ट्विट दाखवा की त्यांनी लोकांसाठी केले, जनतेसाठी केले, शेतकरी, कष्टकरी, कामगारांसाठी केले, महिलांसाठी, युवक तरुणांसाठी केले। त्यांचे सगळे जे ट्विट आहेत ते नैराश्यामधून केलेले आहेत आणि त्यांना आता त्यांचा पराजय दिसतो। त्याच्यामुळे ते मानसिक नैराश्य प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांना आलेलं आहे आणि हा पराजय आता त्यांना मान्य करावा लागेल। तर ते ट्विटच्या माध्यमातून ते मांडतात एकदम हार सहन करायला त्यांची ताकद नाहीये तेवढी, पण ते आता त्या माध्यमातून ट्विटच्या माध्यमातून त्यांचं नैराश्य बाहेर पडतंय। या होत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर। व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष एरोडकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड 4 धाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते 4 धाम आणि दिल्ली ते पुणे। प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये। कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये। पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024। 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा। अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 99237 16262,
9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.